तुम्ही बघा ना, लोकसभेमध्ये या ठिकाणी याच ईव्हीएम होत्या. लोकसभेत विजय मिळाल्यावर लोकशाही जिंकते, पराभव झाल्यावर लोकशाही हरते. आणि त्याच्यामुळे मला वाटतं यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. ते जर केलं नाही तर अशाच पद्धतीने सतत हरत राहतील आणि आयुष्यभर त्या ठिकाणी ईव्हीएम ला दोष देण्यात त्यांचं आयुष्य वाया जाईल. म्हणून माझं त्यांना विनंती आहे, जनतेच्या प्रश्नांवर लढा. आपण म्हणताय ते रास्ताय, जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरले नाहीत, प्रसंगी आमच्यावर टीकाही करा. सरकार जर त्या ठिकाणी जनतेसाठी कमी पडत असेल तर टीका आम्ही समजू शकतो. काही मार्गदर्शक सूचना या सुद्धा सरकारला स्वागतार्ह असतात, परंतु यांची विकासाच्या प्रश्नासंदर्भात लढायची तयारी नाही. रडीचा डाव खेळायचा आणि लोकसभेत ज्या पद्धतीनं नॅरेटिव्ह झालं, यश मिळालं, तशा प्रकारचा प्रयत्न आहे. माझा यांना सवाल आहे, लोकसभेला यांचे 30 खासदार निवडून आले तेव्हा ईव्हीएमच होती, तेव्हा याच मतदार याद्या होत्या. आंध्र प्रदेश असेल, तेलंगणा असेल, कर्नाटक असेल, ईव्हीएम वर इलेक्शन झालं. पहिलं महाराष्ट्रातल्या 30 खासदारांनी राजीनामा द्या, तर तुम्हाला नैतिक अधिकार ईव्हीएम वर त्या ठिकाणी बोलायचा होतो. जिंकलो तर ईव्हीएम चांगलं, हरलो की ईव्हीएम दोषी. मला वाटतं लोकांना सगळं कळतं. आता नौटंकी करण्याचे दिवस संपलेले आहेत. वाटतं हे विकृती आहे. खरं म्हणजे लोकशाहीमध्ये आपल्याला मागण्याचा अधिकार आहे. याद्या जर त्या ठिकाणी नादुरुस्त असतील, चुकीच्या असतील तर बदलल्याच गेल्या पाहिजेत, ही भूमिका आमची आहे. आणि हे काय होतच असतं. आपल्याला कल्पना असेल की मतदार याद्यात नावं दुबारा झाली, डिलीट होतात. तुम्ही नावं कमी करण्याला सांगितलं, पुरावे दिले, कमी होतात. तुम्ही नावं आली नसतील, टाकायला लावली टाकली जातात. त्याच्यामुळे हे काय आज होत नाहीये. आता समजा मोठ्या प्रमाणावर झालं असेल तर प्लॅटफॉर्म आहे ना, आम्ही तुमच्या सोबत आहोत. परंतु ह्यांना प्रश्नाचं उत्तर नको, प्रश्न प्रलंबित राहिला पाहिजे आणि त्याच्यावर यांचं राजकारण झालं पाहिजे. त्याच्यामुळे मतदार यादीच्यावर आपली राजकारणाची त्या चुलीवर आपली पोळी भाजण्याचा केविलवाना प्रयत्न आहे. आणि त्याच्यामुळे आता मतदार याद्या जाळून काय मिळणार आहे? मतदार याद्या जाळून आपल्याला काय मिळणार आहे? हे अतिरेकी वागणं आहे. मग तुम्ही लोकशाही हातात घेताय का? मला वाटतं लोकशाहीला बाधक अशा प्रकारचं हिंसक कृत्य कोणी करू नये अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे.